बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि नूतनीकरण तसंच लाभाची प्रलंबित प्रकरणं त्वरित पूर्ण करावीत यासह विविध मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जोरदार घोषणाबाजी करून सहाय्यक कामगार आयुक्तांशी चर्चा करण्यात आली। मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर 2 सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला। हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगार इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी जोडलेले आहेत। त्यांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे 1200 अर्ज या कार्यालयात प्रलंबित आहेत। कामगारांच्या अर्जांमध्ये त्रुटी काढून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे। संघटनेकडून आलेले अर्ज प्रलंबित ठेवले जातात, मात्र थेट कार्यालयात अर्ज आले की कामगारांना लाभ दिला जातो। याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारलेली नाही। या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा कर्मचारी गैरफायदा घेत आहेत, त्यामुळे दोन्ही कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत। बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाची प्रलंबित प्रकरणं मंजूर करावीत। कामगारांना भांडी संच मिळावेत। घरकुल योजनेचं 4.5 लाख रुपये अनुदान मिळावं अशा मागण्यांसाठी आज लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली आणि सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे त्यांच्याशी चर्चा केली। मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर 2 सप्टेंबरपासून कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला। बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीला 20,000 बोनस द्या। बांधकाम कामगारांचं नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाची पेंडिंग प्रकरणं 1 महिन्याच्या आत पूर्ण करा वगैरे मागण्यासाठी आम्ही आज या कार्यालयात मोर्चा घेऊन आलो। या कार्यालयाचे अधिकारी मुजोर झालेले आहेत। विनाकारण कामगारांना त्रास दिला जातो। यासंबंधी आज काय निर्णय होतो बघणार आहे। नाहीतर आपली इचलकरंजी विभागातली साधारणपणे 1200 कामं पेंडिंग आहेत। ही जर 15 दिवसात झाली नाही तर या कार्यालयासमोर आम्ही 2 सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत आमची प्रकरणं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहील। 60 वर्षांवरील कामगारांना महिन्याला 10,000 रुपये पेन्शन मिळावी, एजंटांची बोगसगिरी रोखावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात नूर मोहम्मद बेळकुडे, बापू कांबळे, संदीप सुतार, सिकंदर कौजलगे, विजय कांबळे, रामदास सुतार, नागेश पाटील, सत्तार मुजावर, दिलीप कोळी, युसुफ शेख यांच्यासह हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगार सहभागी झाले होते।